धन्यवाद सगळ्यांना. कसे आहेत? बरेत ना सगळे? मी पण बरी बर का. लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा, शेअर करा. आई आहे ना मी तुमची, सगळ्यांची लाडकी, माया करणारी सगळ्याची. आईवर पण थोडंसं कार्य करा. आई मजबूर आहे, आईची तब्येत ठीक नसती सारखी. हे बघा असं काम करावं लागतंय मला. बघा किती काम करावं लागतं या. बघा हे बांगड्या टाकल्या, हे बघा ही फणी आहे. हे बघा हे कपडा आपल्याला कापायचा आहे. कैची कुठे गेली रे देवा? कैची कुठे गेली? कैचीच नाही ना हो ताई. माझ्या आई, माझी बहीण कैची भेटत नाही. माझ्या मुलींनो कैची दिसते का तुम्हाला कुठं? हां हे बघा इथंच आहे कैची. आपल्याला कपडा कापून घ्यायचा आहे. हे बघा 7 आयटम टाकावं लागतात ना आपल्याला. आपल्या मुलींना माहिती आहे बघा. मुली माझ्या भरपूर मला मदत करायच्या हो बिचाऱ्या. माझ्या चिमण्या पाखरावून उडून गेल्या. माझ्या आज कोणीच नाही. आज मी एकलीच आहे. माझ्या बाळा उडून गेले, पाखरासारख्या माझ्या चिमण्या उडून गेल्या. मला नाही मदत करत आता. आता कोणी माझ्या दरवाजावर येत नाहीये. आता मी एकलीच आहे सध्या. हे असं एकलीच बसून काम करते. काम नाही करू तर काय करू? दवाखान्याला पैसा लागते. मला रडायला येतो. मी काय करू? रडायला येतं तर काय करणार तुम्ही सांगा. मला कधी रडायला येत नव्हतं, पण आता मला लय रडा येतंय. मी जिंदगीत रडत नव्हते, पण काय माहिती आता असं वाटतं की मी एकलीच आहे, माझ्या बरोबर कुणीच नाही. असं एकलीच बसून काम करते हो. तनु प्रिन्स होते ते पण गेले, आणि पुरी स्टोरी आता येत पण नाहीत इकडं. कामाचं नाही हो परी, नाही का असं चक्कर पण मारत नाहीत ना आता. त्यांच्या पण पाठीमागं कामं भरपूर आहेत. काय करायचं, त्यांना बी मेहनत करूनच खावं लागते ना. आम्ही कुठं कमवून ठेवले त्यांच्यासाठी? काय करायचं, अनाडी अनपड होते आणि अजून बी आहे. ते मायाला जमत नाही तरी पण मी करते. बघा येडो काय करायचं म्हणलं, काय तरी ह्याच्यामध्ये तरी माझं होईल, कुटुंबामध्ये तरी म्हणलं माझं काय होईल म्हणून मी आले होते कुटुंबात. तिथं माझं इथं पण काय नाही झालं. असं वाटतं सोडून द्यावा, नको कुठं जाऊन काम करावा. काम करायला पण तयार आहे हो मी. बरी माझ्या पायाची त्रास आहे ना, पायाचा त्रास आहे ना माझा, म्हणून मला कुठं काम पण करायला जमना. अहो काय करू मी तरी. लय मजबूर झाले या, लय मजबूर झाले. आणि एकली आहे ना नुसतं घर खायला. एकली आहे ना नुसतं असं नाही का. लेकर बाळ कोणी येत पण नाहीत ना. पोरी सोरी आहेत आपल्या, त्या पण येत नाहीत. आज कामाच्या वडीला लागल्या तर काम केलं तर त्यांना बी भेटत नाही तर कुठून त्यांना तरी भेटणार आहे नाही का. आता ह्याच्यामध्ये पण हे बघा हे बांगडी माल, हे बघा हे हिरवा कपडा, हे बघा हे फणी, हे बघा हे पन्या, हे बघा हे पन्या, हे पन्या. तर काय करायचं मला काय समजत नाही. ते दुखतेत ना माझ्या पाय, पुरी रात्र जागी असते मी. हे पण टाकायचे. हे तर 7 आयटम 9 आयटम जातात बघा ह्याच्यामध्ये. आणि एकलीला काय उरकत नाही आहे. पर्यंत काय जीव जायना म्हणून हात पाय पडायचे बारी आहे. काय करायचं, जिंदगीभर पण करतच आले ना. मी किती म्हणते नाही रडणार. अहो कुणाची साथ नसती मला, कुणाची साथ नसती. टोपलं भरून आहे बघा, गणवत पण आहे, सगळं आहे मला, पण मला कुणीच विचारत नाही.
कुणीच विचारत नाही मला. मी हे बघा सगळ्यासाठी आहे, पण माझ्यासाठी कुणीच नाही आहे. मी घरच्यांना तर जीव भरपूर लावला, बाहेरच्यांना लावला, पण माझ्यासाठी आज कुणीच नाही उभा. बोलायला तर लई आहे, पण मला नाही बोलू वाटत. माझं कर्मच मी तुम्हाला सांगते. एवढं काय माझं कर्म आहे हो. जन्मलं तसं ते आतापर्यंत माझं कर्म असं चाललंय. लहानपणापासून मेहनत करत आलेली आहे मी. आज फळ भेटन मेहनतीला, उद्या फळ भेटन मेहनतीला, असं करत करत आता 60 वर्षापर्यंत होत आले, पर्यंत काहीच माझं नाही का. मी असं भाड्यांच्या घराने राहावं लागतंय. हाय थोडी जागा तर त्याचं बांधकाम सुद्धा करणं व्हाय नाही. जाऊ द्या, मी तुम्हाला दुखवलं, मी रडले, तुम्हाला काय बरं वाटन का माझं रडलं? तुम्हाला पण दुःखच वाटन ना. हे बघा असं माल करावं लागते मला. मी खोटं नाही बोलणार कधी. आणि मी व्हिडिओ काढते ना, मी खरं व्हिडिओ काढते, खोटं व्हिडिओ नाही काढत मी खोटं कधीच बोलत नाही. खोटं बोलून मी काय मिळवणार आहे हो? खोटं बोलून मला काय करायचंय? आणि ह्या वयामध्ये तर कशाला खोटं बोलू मी? पहिले बी कळत नव्हतं मला, पण मी खोटं कधीच नाही बोलायचे. काय बी असू दे, खरंच बोलायचं. चला, धन्यवाद. माफ करा मला.